कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी माग म्हणलो होतो एकदा 6 महिन्यापूर्वी कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झाला त्याला जमीन ठेवा का नाही असं झालं मग झाला मोका. केस पिकले ना पिकले दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला. बरं कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू आलाय कधी. मग कशाला झक मारितो. नॅचरल थिंग त्याचं नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय. काय वांग सुधारलंय. अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाच आहे बांधला पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय. कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत काय सुधारले लोक. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली. ईद वरता आलाय आता एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर त्याचं सुधारलं सुधारलं जे. अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. आणि किती ज्ञान कमवा, हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा. चंद्रावर गेला काय लागेल झकमाळ आहे. गुरुवार केले का संपले का. चारी बी संपले. काही फरक पडला का नाही. काल झकमार आहे गुरुवार केले का. पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का. अरे तुम्ही शरीरा न पिडावे. ओवे ऐका नीट. ओवे ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. बरोबर आहे. म्हणजे उपास तपास करीत बोंबलत हिंडायचं नाही. कशाला जातो काशील जखमारा. काय करतो काशील जाऊन. बावळाट कोळीला तिथून येतो आणि बांध तो काशीला हे शिकला. काय गेला काशीला. तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. का आला जातो काशीला. काशीची हवस आपल्याला नाही यांना. हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपान येणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा. दोन्ही काशा खुश. झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत, आंतररंगात नाही. कोणत्या रंगाला. तुम्हाला कोणता रंग आवडतो. आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना झोंबात लोक झोंबात ते लोकांना. लोक इंद्रकर पागल झाला म्हणजे मी काही बोलतो म्हणे. काही मला मी काही खडीबिडी आणतोय. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात, खरं बोलतो मला. ते घडतही मी त्याला मी काय करणार. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईल, आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. तू याला काय मारायला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पुरीने.
आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फडायला नाही. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात चांगल्या पोरानं प्रेमच करीन हो. पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या पगलात कुचिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपट नाही. आणि आता सांगून होतो तुम्हाला आडमंगनाथा पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडलं ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षाला घरात माणसं राहणार नाहीत. राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता जर कापूस येचायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे. माणूस कुठे गावात? बैलगाडी भरून माणसं कुठे? शेतात. 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसलेला असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. नावेच्या दुकानात माणसं बसलेला असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसलेला असायची. म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसलेला असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे, गावात माणूस सापडणार. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्याकडून पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवण झोपून घेत्या, दिसतच नाही. तर भाकरी देईल कोण? ही आज 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही बोला? म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहिला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलादी पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लाट आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता. उतटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खकरी टाकले, आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची 70,000ची पल्सर आहे, त्याच्याकडून 10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांग का? स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंद्रिकडचे कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आई बापांनी जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, रुपड्या इन्कम नाही, साध मोकळा. सोमवारी आईनं बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला, मग आईनं का आलं द्यायचे? पण हे लय जागृत देवस्थान. हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं? पोरींना काय घेणं? नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं, एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बापाला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐका. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरींच्या बापात नाही कसकवले कीर्तनात, त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणलं इकडे
त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मेली, तू मेलीच. तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय, मला तर हाणीन पण तुला तर बोक्षीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही. आता ती गोष्ट तो कोणाला जाऊन सांगणार, त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनई होईल, घराची इज्जतही राहील आणि तिला पोराचं पटतं, पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पुरीचं पटतं, पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकचं कीर्तन ऐकलं होतं. तो टेन्शन मध्येच होता, तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं आणि यानं फक्त बाई माग केली. 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या, तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा, एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं आपली आई रिपीट केली, म्हणलो आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला मित्रांना म्हणला टेन्शन, मित्र म्हणले रिलॅक्स. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणेत लई, ते त्याच क्वालिटीचे ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले, धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून, त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं, यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवला, ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली, उतर खाले. हॉर्न वाजवला, मला ओळखलं का, ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. दांडक खुब्यातूनच काढले तिने बी. या अर्ध्या तासानं उतरले म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असता तर वाचला असता. शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही, वाचला. भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का, ती काही गप्प बसायला का नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होत. माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय, माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील पण जय. एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना, त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या गंजात ठेवून दिल्या असत्या, अजून केस चालली असते. माघार घ्यायची. जगद्गुरु झाली ती माघार. आणि माघारीमध्ये जय नाही, फुटच जागा आहे फक्त. 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्षे केस चालू आहे. किती जागेवर फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मेला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर मला, कारण मी संघाने येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही, दोघांनी बसलं पाहिजे. भाऊ तुला काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे, ठेवा चहा. मिटलं का नाही मला. पण गावात काही अवलादी अशा आहे, थोड्या करता का मिटवायचं. आता फार कडाव आलती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक